आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पुणे अपघात प्रकरणी बाल सुधारगृहामध्ये असणाऱ्या अल्पवयीन आरोपीची चौकशी होण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र। अल्पवयीन आरोपीची नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशी होऊ शकते। कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आज संपणार। दोघांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। पुणे अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईच्या शोधात। ब्लड रिपोर्टसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे सॅम्पल घेतले। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अहवालामध्ये माहिती। अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता। 2 दिवसांमध्ये शिवानी अग्रवाल चौकशीला हजर राहण्याची शक्यता। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी 3 आरोपींना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। डॉक्टर अजय तावरेसह श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळेला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। ससूनमध्ये दिवसाला सरासरी 24 रुग्णांचा मृत्यू होत असल्यानं सत्यशोधन समितीची स्थापना। नवीन डीन डॉक्टर चंद्रकांत मस्केनी पदभार स्वीकारताच निर्णय। विशाल अग्रवालचा महाबळेश्वरमधील अनधिकृत बार सील। एमपीजी क्लब पंचतारांकित हॉटेलमधील अग्रवालचा बार प्रशासनाकडून सील। अभय हवालदार यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाची कारवाई। भुसावळ गोळीबार प्रकरणातील संशयितांसह 6 आरोपींना धुळे पोलिसांकडून अटक। साक्री पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण एमआयडीसीमधील शेकडो विहिरींमध्ये केमिकलयुक्त पाणी। हजारो हेक्टरवरील शेत जमीन नापीक होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। फक्त विरोधक असल्यानं आव्हाडांना विरोध नको। आव्हाडांची भावना समजून घ्यायला हवी। भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण। अँब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये टेंडर मिळाल्यावर कंपनी स्थापन झाली। कथित अँब्युलन्स घोटाळ्यावरून रोहित पवारांचा आरोप।